जय शिवराय मित्रांनो, शेतकऱ्यांना दिवसा सहज सिंचन शक्य व्हावं यासाठी शासनाच्या माध्यमातून 90 ते 95% अनुदानावरती सोलर पंप दिले जात आहेत। राज्यामध्ये आतापर्यंत जवळजवळ 2,80,000पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सोलर पंपाची उभारणी करण्यात आलेली आहे आणि याच्याच अंतर्गत राज्य शासनाच्या माध्यमातून येत्या वर्षभरामध्ये 5,05,000 सोलर पंप देण्याचं उद्दिष्ट देखील निश्चित करण्यात आलेले आहे आणि अशा प्रकारची मोठी प्रभावीपणे योजना राबवली जात असताना याच्याबद्दल आपण वेळोवेळी माहिती घेत आहोत। याचा अर्ज कसा करायचा, याची नोंदणी कशी करायची, पेमेंट, सेल्फ सर्वे। मित्रांनो, माहिती घेत असताना बऱ्याच साऱ्या मित्रांच्या माध्यमातून वेळोवेळी विचारणा केली जाते किंवा कमेंट केल्या जातात की योजना बरोबर राबवली जात नाही, याच्या अंतर्गत म्हणावी तशी प्रभावीपणे योजना राबवली जात नाही, लवकर सोलर पंप मिळत नाहीत, या योजनेच्या अंतर्गत अमुक लोकांना सोलर पंप दिले जातात आणि याच पार्श्वभूमीवरती या योजनेच्या संदर्भातील एक अतिशय महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, राज्यामध्ये मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना राबवण्यात आली, ज्याच्या अंतर्गत 1,00,000 सोलर पंप हे राज्य शासनाच्या माध्यमातून आतापर्यंत उभारणी करण्यात आलेले आहेत, ज्याच्यामध्ये 77,000 सोलर पंप हे जनरल कॅटेगरी तर उर्वरित 23,000 पंप हे SC ST प्रवर्गातील लाभार्थ्यांना देण्यात आले। राज्यामध्ये अटल सोलर कृषी पंप योजना ही टप्पा 1 टप्पा 2 अशी जवळजवळ 7,000 ते 8,000 पंप या ठिकाणी उभारणी करण्यात आले। याच्यानंतर प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत राज्यामध्ये 2800 सोलर पंप उभारणी करण्यात आले। मित्रांनो, याच्यानंतर आपण जर पाहिलं तर केंद्र शासनाच्या माध्यमातून प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजनेच्या अंतर्गत राज्याला जवळजवळ 5,05,000 सोलर पंपाचा कोटा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि याच्यापैकी जवळजवळ 1,62,000 सोलर पंप हे आतापर्यंत मेडा आणि महावितरणच्या माध्यमातून उभारणी करण्यात आलेले आहेत। मित्रांनो, पूर्वी योजना मेडाच्या माध्यमातून राबवली जात होती। बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी मेडाकडे नोंदणी केलेली होती। मेडाकडे नोंदणी केलेले सर्वच्या सर्व अर्ज आता महावितरणकडे ट्रान्सफर करण्यात आलेले आहेत आणि महावितरणच्या माध्यमातून राज्यामध्ये आता मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच्या अंतर्गत या सोलर पंपाच्या उभारणीची प्रक्रिया सुरू आहे। म्हणजे आता PM कुसुमच्या अंतर्गत पात्र झालेले शेतकरी यांना महावितरणच्या माध्यमातून मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत सोलर पंप दिले जात आहेत। मित्रांनो, आता याच्या अंतर्गत दिल्या गेलेल्या पंपाची सध्यापर्यंत जवळजवळ 1,62,000 पंप हे आता मेडा आणि महावितरणच्या माध्यमातून देण्यात आलेले, ज्याच्यामध्ये 2023 असेल, 2024 असेल, आत्ता या महिन्यामध्ये लागलेल्या पंपाची स्थिती सुद्धा या ठिकाणी दिली जाते आणि कोणत्या शेतकऱ्याला हे सोलर पंप मिळाले आहेत, आपल्या गावामध्ये 3 HP, 5 HP, 7.5 HP कोणाला मिळाला हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकता। मित्रांनो, याच्यासाठी प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजनेची एक वेबसाईट, एक पोर्टल आहे। या पोर्टलवरती आल्यानंतर आपण पाहू शकता A, B आणि C या 3 प्रकारामध्ये प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजनेची स्थिती आपल्याला दाखवली जाते। आपल्याकडे सध्या जी योजना राबवली जात आहे ती प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना घटक ब आणि याच्यापैकी फक्त महाराष्ट्र राज्यामध्ये या दिलेल्या कोट्यापैकी 1,62,000 सोलर पंप उभारणी करून महाराष्ट्र राज्य या ठिकाणी अव्वल आहे। मित्रांनो, याच वेबसाईटवरती खाली आल्यानंतर आपण पाहू शकता बेनिफिशियरी लिस्ट नावाचे एक ऑप्शन देण्यात आलेले आहे। या बेनिफिशियरी लिस्टवरती क्लिक करायचे। बेनिफिशियरी लिस्टवरती क्लिक केल्यानंतर आपण याच्यामध्ये पाहू शकता सर्वात प्रथम आपल्याला राज्य निवडायचे महाराष्ट्र निवडल्यानंतर आपण याच्यामध्ये पुढे ऑप्शन पाहू शकता जिल्ह्याची। आपल्याला आपला जो जिल्हा असेल तो जिल्हा निवडायचा आहे। जिल्हा निवडल्यानंतर पुढे याच्यामध्ये 3 HP, 5 HP, 7.5 HP जो काही प्रकार असेल ते प्रकार दाखवले जात आहेत आणि या प्रकारावरती आपल्याला किती HPचा सोलर पंपाची यादी पाहिजे ते आपण पाहू शकता। मित्रांनो, याच्यामध्ये आपण एक महत्त्वाचं असं आहे ते म्हणजे इम्प्लिमेंटिंग एजन्सी आपल्याकडे 2 आहेत। ज्यावेळेस आपण याच्यामध्ये राज्य निवडू तर राज्य निवडत असताना महाराष्ट्र मेडा आणि महाराष्ट्र महावितरण अशा 2 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दाखवले जाते। आता मेडाच्या माध्यमातून 1,00,000 सोलर पंपाचा उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं जवळजवळ 1,25,000 पंप हे मेडाकडून त्याची उभारणीची प्रक्रिया सध्या सुरू आहे। त्याच्यामधले जे काही सोलर पंप लागायचे बाकी ते लागत आहेत आणि आता नवीन जी काही पूर्णपणे प्रक्रिया राबवली जाते ती महावितरणच्या माध्यमातून राबवली जाते। आपल्याला मेडाचा अर्ज, मेडाची आपली प्रक्रिया पाहिजे असेल तर मेडामध्ये पाहू शकता, आपल्याला महावितरणच्या माध्यमातून पाहिजे असेल तर महाराष्ट्र MSDCL सिलेक्ट करू शकता। हे केल्यानंतर आपण क्लिक केल्याबरोबर, सर्च केल्याबरोबर आपल्याला खाली लाभार्थ्याची यादी दाखवली जाणार आहे। त्याच्यामध्ये 3 HP नुसार, 5 HP नुसार, 7.5 HP नुसार आणि वर्षानुसार 2023चा पाहिजे का 2024चं पाहिजे हे पूर्ण आपण या ठिकाणी पाहू शकता। याच्यामध्ये आपल्या गावामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये किती सोलर पंप लागलेले आहेत, कुणाचे सोलर पंप लागलेले आहेत, 2024 मध्ये किती लागलेत, 2023 मध्ये किती लागलात हे पूर्ण या ठिकाणी पाहू शकता आणि 2024 मध्ये सुद्धा आपण पाहू शकता जवळजवळ 1,00,000पेक्षा जास्त सोलर पंप हे या योजनेच्या अंतर्गत लावण्यात आलेले आहेत। त्याच्यामुळे योजना बंद नाही आहे किंवा योजना स्लो सुरू आहे असं नाही, योजना अतिशय जलद गतीनं सुरू आहे। याच्या अंतर्गत लाभार्थ्याची जी संख्या आहे ती अतिशय जास्त आहे, लाभार्थ्याची जी मागणी आहे ती अतिशय जास्त आहे।
प्रत्येक शेतकऱ्याला वाटते माझा सोलर पंप लागावा, त्याच्यामुळे प्रत्येकाला वाटते की योजना स्लो गतीनं चालू आहे, परंतु अद्यापसुद्धा जे प्रकारे ही योजनेला गती पाहिजे ती मिळालेली नाही. मिळाल्यानंतर आपण पाहू शकता साधारणपणे 1 वर्षामध्ये या योजनेच्या अंतर्गत आणखी 2 ते 3 लाख लाभार्थी याच्यामध्ये आपण समाविष्ट झालेले पाहू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही एक महत्त्वाची अशी माहिती होती जी आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो. आपण जर नोंदणी केलेली नसेल तर नोंदणी करून घ्या, पेमेंटचे ऑप्शन आलेले असतील पेमेंट करून घ्या. परंतु आता नवीन नोंदणी करत असताना डायरेक्टली पेमेंटचे ऑप्शन आलेले आहे, त्यावेळेस पेमेंट करत असताना आपली लाभार्थ्यासाठी जी काही पात्रता आहे ती पात्रता आहे का हे चेक करूनच करा. कारण जमिनीवरती सिंचनाचा स्रोत असणं गरजेचं आहे, विहीर स्वतःचे असणं, बोर स्वतःचे असणं गरजेचं आहे, जमीन तेवढी असणं गरजेचं आहे. अशा सगळे जे काही अटी त्या चेक करूनच त्याच्यामध्ये पुढील प्रक्रियेमध्ये समाविष्ट व्हा. तर अशा प्रकारची एक महत्त्वाची अशी माहिती होती जी आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह. धन्यवाद.